बचावलाय। दैव बलवत्तर म्हणून तो बचावला। सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाला। मात्र त्या हल्लेखोराच्या बाबत आता अनेक प्रश्न निर्माण झालेत। हल्लेखोर कुठून आला होता, त्याने चाकू सोबत आणला होता का, या प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत। आरोपीनं ज्या गमछानं चेहरा झाकला त्याच गमछानं त्याचा पर्दाफाश केलाय। बघूया एक खास रिपोर्ट। लाल रंगाच्या गमछाने आरोपीने चेहरा झाकला होता। आरोपीचे फक्त डोळे दिसतायत। चेहरा झाकलेला आरोपी जिन्यातून 12व्या मजल्याकडे चालला होता। त्याच वेळी तो सीसीटीव्हीत कैद झाला। मात्र गमछामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता। जर त्याने चेहऱ्यावरचा गमछा कायम ठेवला असता तर त्याची ओळख पटवण्यात मोठ्या अडचणी आल्या असत्या। पण कोणताही सराईत गुन्हेगार गुन्हा करताना काहीतरी पुरावा मागे ठेवतोच। या गुन्ह्यातही असंच झालं। जिन्यावरून उतरताना आरोपीनं त्याच्या चेहऱ्यावरील गमछा गळ्यात अडकवला होता। आणि त्यामुळेच आरोपीचा चेहरा सीसीटीव्हीनं चांगल्या प्रकारे टिपला। आरोपीनं वापरलेल्या गमछामुळे तो जौनपूरचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। कारण या प्रकारचे गमछे जौनपूरमध्ये वापरले जातात। तर आरोपीची अंगकाठी आणि चेहऱ्याची ठेवण पाहता तो उत्तराखंडचा असल्याचाही कयास लावला जातोय। सैफ अली खानच्या घरी चोरी करणारी व्यक्ती त्याच इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या व्यक्तीच्या गळ्यामध्ये एक लाल रंगाचा गमछा दिसतोय आणि याच गमछाच्या साहाय्यानं पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण का हा गमछाच या संपूर्ण प्रकरणातील एक ठोस पुरावा ठरतोय। सैफ अली खानवर आरोपीने हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकू सोबत आणला होता की सैफच्याच घरातील फळं कापण्याचा चाकू त्याने वापरला, याचाही तपास केला जातोय। एकंदरीतच आरोपीचा गमछा आणि चाकू या दोन पुराव्याचा या प्रकरणात कितपत फायदा होतो हे आता पुढील काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या संदर्भातली एक मोठी बातमी आपल्या हाती येते। सैफ अली खान हल्ला आणि चोरी प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा समोर आलाय। या घटनेनंतर आरोपी कपडे बदलून वावरत होता। वांद्रा परिसरात तो वावरत असतानाचं सीसीटीव्ही समोर येत आहे। काल सकाळपर्यंत आरोपी वांद्रा परिसरात वावरत होता। पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता आरोपीचा माग घेताना तो निळ्या शर्टात असल्याचं समोर आलेलं आहे आणि आरोपीचा फोटो सुद्धा समोर आलाय। हल्ला आणि चोरीच्या वेळी आरोपीनं काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, तर घटनेनंतर त्याने शर्ट बदलला, आपला पेहराव सुद्धा बदलला आणि निळ्या रंगाचा शर्ट घालून आरोपी बांद्रा परिसरात वावरत होता। ही बाब आता समोर आली आहे आणि हाच तो फोटो आहे। आम्ही सुद्धा प्रेक्षकांना, नागरिकांना आवाहन करतोय की याबद्दलच्या तुम्हाला जो फोटो व्यक्ती दिसतेय त्या व्यक्तीच्या संदर्भात कुठलीही माहिती तुम्हाला मिळाली, ती तुम्हाला आढळली तर तातडीनं पोलिसांना कळवा। 100 नंबरवरती फोन करा आणि त्यांना त्याबद्दलची माहिती कळवा। कारण आपण एक नागरिक म्हणून सुद्धा या काळात पोलिसांना मदत करू शकतो आणि पोलिसांना या संदर्भातली माहिती देऊ शकतो आणि या आरोपीला गजाआड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। अजित, काय तपशील आहे? याचा काही मागमूस पोलिसांना लागलेला आहे का? आता तो कुठे आहे? विलास, आता तो कुठे आहे याचाच मागोवा जे आहे ते पोलीस घेत आहेत। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। फोटो आणि सीसीटीव्ही आहे आणि जो प्रत्यक्ष व्यक्ती आहे तो जवळपास 99% तो मिळता जुळता आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। आणि त्या व्यतिरिक्त पोलिसांकडे त्या विरोधात काही पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी अजूनपर्यंत त्याची अधिकृतपणे अटक जाहीर केलेली नाहीये। पण जो संशयित आरोपी आहे तोच तो आहे असं पोलीस अजूनही म्हणतायत, पण अधिकृतपणे जाहीर केलं नाही। दुसरं म्हणजे अशा प्रकरणामध्ये जेव्हा आरोपीचा शोध घेतात त्यावेळी सगळ्यात महत्वाचा साधन जे असतं पोलिसांना ते म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे। तो जेव्हा बाहेर पडला तो टायमिंग मॅच करत पोलिसांनी पुढचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जे तपासले असतात सकाळच्या वेळेस एक फोटो त्यांना आढळला, एक सीसीटीव्ही कॅमेरा त्यांना आढळला। बँड्रामधलं लक्की जंक्शन हा जो प्रमुख जंक्शन आहे त्या बँड्रा पोलीस स्टेशन पासून सैफच्या घरापासून काही अंतरावरच आहे। त्या ठिकाणी म्हणजे घटना घडली 2:30 वाजता आणि सूर्य म्हणजे
दिवस उजाडला. जवळपास 4 ते 5 तासानंतर त्याच परिसरामध्ये बरोबर. तो आणि व्यक्ती जो आता आहे, पोलिसांच्या समोरचं आव्हान हेच आहे की तातडीनं या आरोपीला अटक करणं आणि त्याच्याकडून सगळी माहिती जी आहे ती जाणून घेणं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.